guys looking at me like that, huh? PFT. माझ्याकडे असं बघू नका, मी काहीही केलेलं नाहीये. आणि जर का मी काही केलं असतं तर बाकीच्यांनाही काहीतरी झालं असतं ना. पण बाकीचे सगळे नॉर्मल आहे. तिला एकटीला कसं काय काहीतरी होतंय? ए माकडीने, मला माहित आहे तूच काहीतरी केलेस. ए निंगे, माझ्या अनिकावर उगाच आळ आणू नकोस, कळलं? तुम्ही दोघींनी तिच्या हातचं काहीच खाल्लं नाहीये आणि हे आम्ही स्वतः पाहिलंय, राईट? त्याच्यामुळे माझ्या मुलीवर आळ आणायचे नाहीत. लाज नाही वाटत असं वागताना तुम्हाला? हा मॉम, हे बघ ना, आपली पार्टी नो अल्कोहोल नो स्मोकिंग वाली होती ना, तर माझ्याकडे हे सगळं नशा करण्याच्या गोष्टी कुठून येणार? आणि जे सगळ्यांनी खाल्लंय तेच त्या कमीने काहीतरी खाल्लं असेल ना. मग तिला एकटीला असं कसं काय झालं? आज 31st आहे ना, तिनेच काहीतरी केलं असेल. मला वाटतंय तिच्यातच काहीतरी गडबड आहे, तिनेच गडबड केली आहे. ए कमळी असलं कायच करत नाही आणि कधी करणार बी नाही. एक्झॅक्टली, कमळी असं कधीच वागणार नाही. एक मिनिट ऋषी सर, सॉरी पण मी मध्ये बोलते. हा जो तुमचा आहे ना, हा झाला कमळीवरचा तुमचा विश्वास, पण तोच अंधविश्वास व्हायला वेळ लागणार नाही. कारण आज इथे ज्या ज्या काही गोष्टी खाण्यासाठी दिल्या होत्या त्या बाकी सगळ्यांनी खाल्लेल्या आहेत. कुणालाही काही झालंय का? नाही. हिलाच कसं काय झालं? आणि आणखीन एक गोष्ट, हे अन्नपूर्णा महाजनांचं घर आहे, म्हणजे समाजातल्या एका प्रतिष्ठित माणसाचं घर आहे. आमच्या घरामध्ये चुकीच्या कुठल्याच गोष्टी होत नाहीत हे तर तुम्ही मान्य कराल. आणि ह्या ड्रिंक्सच्या पार्ट्या वगैरे नाही. अनेकाने पण सांगितलं होतं की आमच्या घरी ड्रिंक्सची पार्टी असणार नाही मुलींना, बरोबर? मग असं असताना ही गोष्ट आली कुठून? अगाई, नाही, मी तुम्हाला सांगते ना की ज्या मुलीबद्दल तुम्हाला असा खूप आत्मविश्वास वाटतोय ना, किती साधी सोपी आणि अतिशय सोज्वळ मुलगी आहे, खूप गुणी मुलगी आहे, असं माझाही समज होता. पण तसं नाहीये. हा माझा समज आहे ना, हिने खोटा केलेला आहे. आणि आज ही जे काही वागली आहे ना, हे निव्वळ ती स्वतःहून काहीतरी घेऊन आली होती म्हणून असं झालेलं आहे, असं माझं मत आहे. अरे काय ऋषी, आई मला तर आधीपासूनच डाऊट होता. एखादी मुलगी एवढी चांगली असूच कशी शकते? सगळं खोटं, सगळी नाटकी. लोकांपुढे संस्कारी, साधी भोळी भाबडी आणि मग त्यांना चुना लावायचा. कसली नौटंकी आहे नाही? हा हो, खोटेपणाबद्दल तुम्ही नको. दादा आता नको. कमळे, अगं काय डोसक्यावर पडलीस का तू? काय करायलीस? शांत बस. एक मिनिट निंगी, एक मिनिट. दादा मी बोलते तिच्याशी. कमळी, उठा. असं चला. मी विचारते तिला, मला नीट उत्तर देईल ती. हा चल. ए कमळे, आज मी तुला इथे खेचक का आणलंय? अगं तुझा अपमानच करायचा झाला ना तर तिथे बाहेर सगळ्यांसमक्ष मी सहज करू शकत होते. पण या कामिनीला जो नडतो ना त्याची काय हालत होते ना हे मला तुला दाखवून द्यायचं होतं म्हणून. ए कळलं काय? रडू आजी, मी तुला घाबरत नाही. घाबरत नाही? घाबरावं लागेल. आता तू ज्या अवस्थेमध्ये आहे याच अवस्थेमध्ये जर तुला तुझ्या लाडक्या अन्नपूर्णा आजींच्या समोर उभं केलं तर त्या काय करतील? कळतंय का? आठव? हे आठव ना. कसा भांड फोडलं सांग? तुझ्यामुळे त्या अन्नपूर्णाने माझ्या कानाखाली वाजवली होती. तुझ्यामुळे
अगं अनिकाचा साखरपुडा मोडलास. मी तुला अशी सोडणार नाहीये, कळलं ना? ए अशीच सोडणार नाहीये तुला. याचा बदला मी घेणार आहे, कळलं? याचा असा बदला घेणार आहे. तुला या अशा अवस्थेमध्ये मी त्या अन्नपूर्णाच्या समोर नेणार आहे. आता तुला ह्या अशा अवस्थेत बघितल्यानंतर ती तुला सरळ घराच्या बाहेर काढेल आणि मग यानंतर तुला या घराचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील, कळलं? पण एवढ्यावरच सुटका नाही. माझ्या कानाखाली जी मारली होती त्याचा बदला तर मला घ्यायचाच. याचा बदला आता मी कसा घेऊ सांग? म्हणजे कुठल्या कानाखाली बाजू म्हणजे तुला जास्त आनंद होईल ते बघते मी. तू मुद्दाम समस्यात नशात टाकून दिलीस मला. तुला घाबरत नाही. एकदम बरोबर. अगं बेटा बघ तुझ्या गावछापची कशी मी वाट लावली ती. काय म्हटलीस तू? म्हणजे आपण काय गं ही गावछाप? आता कसं वाटतंय? हा, लीडरशिपचं भूत चढलेलं ना तुझ्या डोक्यावर. इडियट. 31st एन्जॉय करायला माझ्या घरी आली. अन्नपूर्णा आजीचं नाव घेतल्यावर बरोबर आलीस. बावळट कुठली. एन्जॉय तर मी करेल आता. तुझी अशी अवस्था बघून. काय ग, माझ्या मुलीची आडवी येतेस? माझ्या मुलीची एंगेजमेंट तोडून तुला खूप मजा आली असेल ना? माझ्या मुलीला खोटं ठरवून कॉलेजची GS काय होतेस, कबड्डीची चॅम्पियन काय होतेस. माझी मुलगी जिथे जिथे जाते तिथे तिथे तू आडवी येतेस. पण आता नाही. आता तुझी अशी अवस्था करेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवशील. आणि तुला माहितीये, तुझी ही सुंदर अवस्था बघून ना आई काय करतील, या घरातूनच नाही तर कॉलेजमधून पण काढून टाकतील तुला कायमचं. सो पॅक युअर बॅग बेबी. आता टाटा बाय बाय. बोलायची वेळ आली.